नमस्कार शिक्षक मित्रांनो, जवाहर नवोदय या विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 6वी करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. सदर प्रवेश परीक्षा दिनांक 18 जानेवारी 2025 वार शनिवार रोजी घेण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दिनांक 16 सप्टेंबर 2024 अशी आहे. तर आज आपण नवोदय परीक्षा ऑनलाईन अर्ज कसे भरायचे व त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते यासंबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यामध्ये हीच माहिती आपण मोबाईलवर देखील भरू शकता. मोबाईलवर भरण्यासाठी मोबाईलचं जे क्रोम ब्राउझर आहे ते ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला ज्या 3 रेषा आहेत, 3 टिंब आहेत, त्यांना क्लिक करून डेस्कटॉप साईट निवडायची आहे. डेस्कटॉप साईट निवडल्यानंतर सेम टू सेम या पद्धतीनं स्क्रीन आपल्यासमोर दिसेल, जेणेकरून आपल्याला माहिती भरण्यास सोपी जाईल. तर सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर या ठिकाणी गुगल सर्चमध्ये नवोदय असं टाईप करायचं आहे. नवोदय असं टाईप केल्यानंतर आपल्याला नवोदयची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी दिसेल. येणारा जो पहिला रिझल्ट आहे नवोदय विद्यालय समिती, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला नवोदय विद्यालयाची जी वेबसाईट आहे तिचा डॅशबोर्ड आपणासमोर ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो पहिलाच ऑप्शन आहे, क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर क्लास 6 जवाहर नवोदय विद्यालय सेक्शन टेस्ट 2025 या निळ्या रंगाच्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल. हा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट कॉर्नर असं दिसत आहे आणि त्याखाली क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन या लिंकला आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर एक 3 प्रकारचे ब्लॉक्स या ठिकाणी दिसतील. त्यामध्ये जे पहिलं आहे या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स. या इम्पॉर्टंट डेट्समध्ये याची जी भरण्याची मुदत आहे, कधीपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो, तर या ठिकाणी ती दिलेली आहे. त्यानंतर मधला भाग ऑनलाईन ॲप्लिकेशनचा आहे आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हा तिसरा भाग आहे आणि या ठिकाणी फॉर्मॅट फॉर स्टडी सर्टिफिकेट टू बी अपलोडेड इथे या ठिकाणी क्लिक हिअर टू डाऊन या ठिकाणी एक महत्त्वाचा फॉर्म या ठिकाणी येणार आहे आणि या फॉर्मवरील सर्व माहिती आपल्याला अचूक भरावायची आहे. यावर्षी हा फॉर्म मध्ये थोडासा बदल झालेला आहे. आपणास माहीतच आहे की भारत सरकारचं जे युडायस पोर्टल आहे, या पोर्टलवर स्टुडंट मॉड्यूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना 11 अंकाचा पेन नंबर, परमनंट एज्युकेशन नंबर दिलेला आहे आणि हा पेन नंबर या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. तर हा जो फॉर्म आहे या ठिकाणी ओपन होत आहे. फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो फॉर्म आहे या ठिकाणी त्याची माहिती फिलअप करायची आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव भरायचं आहे, वडिलांचं नाव भरायचं आहे, आईचं नाव भरायचं आहे. या ठिकाणी त्याचा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला चिकटवायचा आहे. नंतर या ठिकाणी पहा पेन नंबर ऑफ कॅन्डिडेट असं आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे आणि या ठिकाणी ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. भरून झाल्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट विद्यार्थ्याची सही, त्यानंतर सिग्नेचर ऑफ पॅरेंट पालकांची सही आणि या ठिकाणी सिग्नेचर ऑफ हेडमास्टर त्या मुख्याध्यापकाचा सही शिक्का करून या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्याची स्कॅन कॉपी किंवा याचा फोटो आपल्याला या नवोदयच्या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पुन्हा हा फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर ही जी माहिती आहे याची जी साईज आहे ती ऑलरेडी 100 KB करून घ्यायची आहे. फोटो आणि सहीची साईजसुद्धा या ठिकाणी 100 KB 10 ते 100 KB करून घ्यायची आहे. ही अगोदरच हे काम आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मुख्य वेबसाईटला या ठिकाणी येत आहे आणि हा जो मधला भाग आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू क्लास 6 2025-26 मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन असं जे दिसतंय या ठिकाणी आपण यायचं आहे. तर या ठिकाणी जो पहिला भाग आहे, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे 2024-25 त्या विद्यार्थ्याने इयत्ता 5वीचा वर्ग पास केला आहे का, तर या ठिकाणी याला आपल्याला नो करायचं आहे. द कॅन्डिडेट हॅज ॲपियर्ड इन JNVST अर्लियर, म्हणजेच यापूर्वी या विद्यार्थ्यानं जवाहर नवोदय विद्यालय एक्झाम दिली आहे का, याला देखील आपल्याला नो असं करायचं आहे. त्यानंतर हॅव यू रीड द प्रॉस्पेक्टस, या परीक्षेचं माहिती पुस्तक वाचलं आहे का, तर या ठिकाणी येस करायचं आहे. प्रॉस्पेक्टस वाचायचं असेल तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची
माहितीपत्रक आपोआप डाउनलोड झालेलं दिसेल. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडन्स अँड क्लास 5 स्टडी इन सेम, म्हणजे तुम्ही याच जिल्ह्याचे रहिवासी आहात काय आणि याच जिल्ह्यात इयत्ता 5वी शिकत आहात का? तर या ठिकाणी आपल्याला यस असं निवडायचं आहे. इज द स्टडी सर्टिफिकेट साइन ऑफ हेडमास्टर, म्हणजे तुम्ही जे प्रपत्र आत्ता जे तुम्हाला सांगितलं, हा जो प्रपत्र आहे, हा जो फॉर्म आहे, हा जो आपण अपलोड करणार आहात, यावर मुख्याध्यापकाचा सही शिक्का आहे का? याला सुद्धा यस करून घ्यायचा आहे आणि आठवणीनं त्यावर सही शिक्का करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, सन 2024-25मध्ये इयत्ता 4थी प्रमोट होऊन इयत्ता 5वीत तुम्ही आला आहात का? त्याचा अर्थ होतो या ठिकाणी येस करायचा आहे. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे, डू यू हॅव आधार नंबर, याला देखील येस करायचा आहे. जर असेल तर येस करायचा आहे, नसेल तर नो करायचा आहे. तर तो असतोच, म्हणून आपण या ठिकाणी येस करायचा आहे. येस केल्यानंतर आपल्याला त्याचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. माझ्याकडे आधार नंबर आहे, म्हणून मी या ठिकाणी त्याचा आधार नंबर टाकून घेत आहे. टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा जो आधार नंबर आहे याला सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला या आधारसाठी जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर OTP जातो आणि हा OTP जर आपल्या जवळ मिळाला तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. परंतु आपल्याला हा OTP मिळाला नाही किंवा आपल्याला फॉर्म भरताना ते पालकांना कॉन्टॅक्ट झाला नाही, तर आपण या ठिकाणी या OTPला नो करायचा आहे किंवा OTP मिळाला नाही असं या ठिकाणी नो करायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर नो केल्यानंतर असा एक आपल्याला अपलोड एनी गव्हर्नमेंट अप्रूव्ड रेसिडन्स सर्टिफिकेट टू द पॅरेंट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट इन विच कॅन्डिडेट इज स्टडिंग इन क्लास 5, असा आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होतो किंवा एक नवीन फॉर्म ओपन होतो. म्हणजे रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहे. त्यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. परंतु जर ते नसेल तर आपल्याला वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्याची साईज 50 ते 300 KB पर्यंत असणं आवश्यक आहे. ते जे आधार कार्ड आहे ते अपलोड करण्यासाठी या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करायचं आहे. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी ते कार्ड डाउनलोड करून ठेवलेलं आहे किंवा आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ते सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी त्या वडिलांचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि सबमिट क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर दुसरा फॉर्म ओपन होईल. आता या ठिकाणापासून आपल्याला महत्त्वाचा फॉर्म फिलअप करायला सुरुवात होत आहे. या ठिकाणी ह्या आपल्या राज्याचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी राज्याचं नाव निवडलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर खाली देखील ॲटोमॅटिक आपला जिल्हा येऊन जातो. त्यानंतर आपल्याला आपल्या ब्लॉक म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी शाळेचं नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणी त्या अचूक माहिती या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर बर्थ डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. डेट आणि ही सर्व माहिती अचूक असली पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. तो नाही टाकला तरी चालेल. या ठिकाणी आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी गार्डियन्स नेम टाकायचं आहे. ऑलरेडी आपण वडिलांचं नाव टाकलेलं आहे. गार्डियन्स नेम ऑप्शनल आहे. त्यानंतर त्या गार्डियनचं रिलेशन या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी ऑलरेडी जी आहे ती आलेली आहे. या ठिकाणी त्याची आयडेंटिफिकेशन मार्क त्याच्यासाठी काही पहिचान चिन्ह या ठिकाणी ओळख चिन्ह असेल तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जे काही चिन्ह असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जेंडर निवडायचं आहे. कास्ट कॅटेगरी या ठिकाणी निवडून घ्यायची आहे. येथे संपूर्ण पत्ता टाकावा. सर्व इन्फॉर्मेशन एकदम अचूक भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन, परीक्षाचं माध्यम या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. जे काही माध्यम असेल आपल्याला विद्यार्थी ज्या माध्यमामध्ये परीक्षा देणार आहे तर ते माध्यम या ठिकाणी निवडायचं आहे. वेगवेगळे माध्यम या ठिकाणी आहे. आमची शाळा मराठी माध्यमची आहे त्यामुळे आम्ही मराठी माध्यम निवडत आहे. त्यानंतर डिझॅबिलिटी जर असेल तर या ठिकाणी वेगवेगळे डिझॅबिलिटीचे मोड आहेत. असेल तर या ठिकाणी ती निवडायची आहे. त्यानंतर याची टक्केवारी या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर त्याचा धर्म या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण ऑलरेडी आधार नंबर टाकलेला आहे. आता या ठिकाणी पहा पेन नंबर, परमनंट एज्युकेशन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हा परमनंट एज्युकेशन नंबर आपल्याला UDAIS पोर्टलवरून स्टुडंट लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. हा तो पेन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी स्कूलचं विवरण आपल्याला भरायचं आहे. या ठिकाणी ऑलरेडी राज्याचं नाव आलेलं आहे, जिल्ह्याचं नाव आलेलं आहे, तालुक्याचं नाव आलेलं आहे. आता या ठिकाणी कक्षा 3 म्हणजे इयत्ता 3री, 4थी आणि 5वी अशा पद्धतीनं 3 कॉलममध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. या ठिकाणी जिल्ह्याचं नाव आलेलं आहे, राज्याचं नाव आलेलं आहे, तालुक्याचं नाव आलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी स्कूल नेम टाकायचं आहे. या ठिकाणी तो 3रीत असताना ज्या स्कूलमध्ये होता त्या स्कूलचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. अर्थातच या ठिकाणी तो कंटिन्यू एकाच शाळेत असेल तर तिन्हीही ठिकाणी त्याची एकच शाळा या ठिकाणी येणार आहे. जर विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेमध्ये असेल तर त्याची वेगवेगळी शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायला लागेल. तर ही काळजीपूर्वक माहिती आपण भरून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी मान्यता प्राप्त आहे, ऑलरेडी ते आलेलं आहे ऑर्गनाइज्डमधून. या ठिकाणी स्कूलची स्थिती म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाग असा निवडून घ्यायचा आहे. या ठिकाणी जो काही आपला भाग असेल तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी प्रवेश लेणे की महा हे ऑलरेडी या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी अंडरटेकिंग टेकन बाय कॅन्डिडेट ऑर पॅरेंट गार्डियन याला ही माहिती आपण ऑलरेडी सुरुवातीला भरलेली आहे. तीच माहिती या ठिकाणी आलेली आहे. आणि यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करायचं आहे. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपण जो फोटो तिथं ठेवला आहे तो फोटो त्या ठिकाणी अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या सही या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. ती सुद्धा 10 ते 100 KB मध्येच असायला हवी म्हणजे जेणेकरून फास्टमध्ये ती अपलोड होईल. त्यानंतर त्या पालकांची सही या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. ही सर्व माहिती आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे. आणि आपण जे प्रपत्र स्कॅन केलेलं आहे किंवा त्याचा फोटो जो काढून ठेवलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. त्यावर मुख्याध्यापकाचा सही, शिक्का या सर्व गोष्टी या ठिकाणी आलेल्या असाव्यात. या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आपण प्रपत्र भरून ठेवलेलं आहे ते प्रपत्र स्कॅन करून त्याची योग्य साईज करून आपण या ठिकाणी त्याला ठेवायचं आहे आणि त्यालाही चूज फाईल करून अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यूवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर फायनल सबमिशनसाठी एकदा फॉर्म येईल. तो फॉर्मचा प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सेव्ह आणि प्रिव्ह्यू केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रिव्ह्यू या ठिकाणी येतो आणि फायनल सबमिशन करण्यासाठी येतं. तर या ठिकाणी हा सर्व फॉर्म पुन्हा एकदा चेक करून घ्यायचा आहे. काही चुकलं असेल तर या ठिकाणी आपल्याला एडिट बटन आपल्याला दिसतंय. जे भाग या ठिकाणी चुकला असेल तर एडिट करून आपण त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यायची आहे. आणि योग्य असेल तर या ठिकाणी फायनल सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे आणि शेवटी पुन्हा फायनल सबमिशन करून घ्यायचं आहे. जर फायनल सबमिशन झालं त्यानंतर या फॉर्ममध्ये कोणताही बदल आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म तपासून घ्यायचा आहे आणि मगच फायनल सबमिशनला ओके करून घ्यायचं आहे. सबमिशनला ओके केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक त्याचा रजिस्ट्रेशन नंबर येईल. तो नंबर आपण काळजीपूर्वक जतन करून ठेवायचा आहे. हा महत्त्वाचा नंबर आहे आणि हा नंबर आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे. पुढे त्याच्यावरून आपल्याला हॉल तिकीट किंवा या गोष्टी पुढे डाउनलोड कराव्या लागतील. त्यामुळे हा नंबर
किंवा या फॉर्मची प्रिंट आपण शालेय कामी जतन करून ठेवायची आहे किंवा त्याची PDF करून आपण आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरला ठेवून द्यायची आहे. तर या पद्धतीनं आपण त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीनं एका विद्यार्थ्याला ही नवोदय विद्यालयाचा फॉर्म आपण भरून घ्यायचा आहे. ट्रॅक इन एड्युटेकच्या माध्यमातून आपण हा नवोदय विद्यालयाचा फॉर्म कसा भरायचा यासंबंधी माहिती पाहिली. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.